चेहऱ्यावर स्माइल एकदम बघा. भारी वाटतंय बघा. तर तुला कसं वाटतंय शेतात येऊन? एकदम छान. आणि हे आपल्याला किती 7 वर्षानंतर शेत येतं. 7 वर्षांनी पूर्ण येते लावून घेत आहेत. नाही डांगर होतं मग तसं. तुमच्या लोकांचे काम करू देत नाही यार. किती काम करतो तू बघतो काय? हे बाई नवा आता जसं माझं रंगलाय ना वरून खाली तसं आता ह्याचा रंगल बघा काय. 30 वर्षांनी शेतात आलोय. 43 वर्षानंतर आला तुम्ही. 1987 साली मी शेती केली होती. किमान. ए भाऊ बाद नको दे मला. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश इंदुलकर. मस्तपैकी तुमचं 8:30 वाजता आपल्या चॅनलमध्ये थेट आपल्या गावच्या शेतातून, म्हणजे गावचं आपलं जे देवाचे शेत आहे त्या शेतातून मस्तपैकी तुमचं स्वागत आहे. आणि आपण पाहू शकतो हे बघा, एकाच्या बाजूला आपले ग्रामदैवत आहे आणि भरपूर जण आज शेतामध्ये आलेले आहेत. ॲक्च्युलीमध्ये मुंबईपासून सर्वजण, म्हणजे मुंबईवरनं पण चाकरमाने आपले आलेले आहेत आणि आपण प्लस गावातले आहोतच. एका कपड्यांवरून तुम्हाला वाटत असेल एका मलीचे आपल्या चिखल झालेले आहे. आणि हे बघा इकडे महिला वर्ग मस्तपैकी आता लावणी लावायला सुरुवात करतायत. आणि आपले आता एका मलीची चिखल झालेली आहे, दुसऱ्या मलीची चिखल चालू आहे. तर चला पटापट जाऊया शेतामध्ये आणि बघूया आपण आजची व्हिडिओ कशी होती ती. तर चला, आपल्या चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आठवणीने शेअर पण करा. तर हे बघा, हे आपलं पूर्ण देवाचं शेत आहे आणि पहिल्याच मलीची फक्त चिखल झालेली आहे. आता दुसऱ्या मलीची चालू आहे आणि आपल्याकडे आता आहेत एकूण 1, 2, 3 ट्रॅक्टर आहेत. आपल्याला 3 ट्रॅक्टरनेच आपण करणार आहोत शेती. पारंपरिक पद्धतीने नाही आहेत, कारण झोटं वगैरे आपल्याकडे नाही आहेत. त्यामुळे आपण हे शेत आहे ते आपण लावून घेणार आहोत. तर हे बघा, तिकडे आपण पाहू शकतो दादा आहे बघा, दादा ट्रॅक्टर चालवतो आहे. इकडे नारायण काका आहेत, ते पण ट्रॅक्टर चालवत आहेत. आणि एकंदरीत हा अनुभव आहे ना एक खूप मोठा आहे आणि मस्त वाटतं एकदम की 7 वर्षांनी हे शेत येतं आपल्याकडे. आणि याचा अनुभव एक आहे तो वेगळाच आहे. हे बघा, आपले मानकरी मस्तपैकी आता ट्रॅक्टर चालवत आहेत. तिकडे सगळे बंटे दादा आला आहे मुंबईवरनं, दादा पण मुंबईवरून आला आहे, दादा पण मुंबईवरून आला आहे. तिकडे नारायण काका आहेत. हे बघा, सगळेजण एकदम असे कसं असं एकत्रच जण सर्वजण आपण लावतो ना, त्यामुळे एक भारी वाटतं. आणि हा अनुभव आहे ना खरोखर एक वेगळ्याच पद्धतीचा आपल्याला अनुभव वाटतो. तर पाहू शकतो आपण बघा. आणि ॲक्च्युली ते दाढ आहे ना आपण तो आता आपण पुढल्यातून मलेल चिखलवलेले ना, तो ॲक्च्युली आहे तो दाढचा आहे. आणि तो काल आपण दाढ काढून ठेवलेली, कारण काल म्हणजे शनिवार आणि रविवार अशी आपण 2 दिवस ही लावणी आपण पार पाडणार होतो. कारण शनिवार रविवारी मुंबईकरांना सुट्टी ते सोपे येणार होते. त्याच्यामुळे हे बघा, आता दादाने घेतला आहे ट्रॅक्टर चालवायला. हे बघा, एक नंबर मजा येते बघा. एक्सपिरियन्स बघा दादाची, चेहऱ्यावर स्माइल एकदम बघा. भारी वाटतंय बघा. सगळेजण एकदम, महिला पण आहेत आणि पुरुष वर्ग पण सर्व आहे. म्हणजे वाडीतले आपण सर्व एकत्र येऊन लावणी करतो. ते दादा आपण आणलं आहे ते बघा, काही ना चिखल घालतात. आता आपल्याला पण इकडून चिखल असं घालून घ्यायचं आहे या बांधांवरती पूर्णपणे. बंटी दादा तू कसला विचार करतोयस? चालव ना बाय तू ट्रॅक्टर, एकदम मजा येते. बंट्याला विचार, तुला कसं वाटतंय शेतामध्ये येऊन? नंबर भारी भाऊ, शेतामध्ये काम करून लय बरं वाटतंय. बरं वाटतंय तुला? सगळ्यांचे आपण हे घेणार आहोत, म्हणजे सगळ्यांचे आपण काय म्हणतो फीडबॅक आपण घेणार आहोत की कसं वाटतं आपल्याला शेतामध्ये येणार. आणि 7 वर्षांनी शेत येतं ना आपल्याकडे, त्याच्यामुळे एक वेगळाच अनुभव वाटतो. ते बघा, आपण तिकडे पण मंडळी आहे, तिकडे अर्धी मंडळी आता जेवण करायला जाणार आहेत. दुपारचं जेवण आहे ते आपण तिथेच बनवणार आहोत आणि तिथेच आपण म्हणून खाणार पण. बघूया पुढे कसं होतं. काका बघा, काका मस्तपैकी बांध हे करून घेतात, म्हणजे बांधाची जी कुपट आहे ना आपली ती पूर्णपणे काढून घेतात आपल्याला. आता ट्रॅक्टरचा कडे एक चेंज झालेला आहे. प्रकाश काका त्यांनी घेतलेला आहे मस्तपैकी, दादाने घेतला आहे ट्रॅक्टर चालवायला. बघा एकदम भारी वाटतं आहे बघा. आणि ही झाली की आपल्याला ही घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला खाली आहेत. तिकडच्या बाजूला पण आपल्या मले आहेत, तिकडे पण आपल्याला जाऊन लावणी लावायचे आणि सगळं. तर तुला कसं वाटतं शेतात येऊन? एकदम छान. आणि हे आपल्याला किती 7 वर्षानंतर शेत येतं. 7 वर्षांनी प्रत्येक 7 वर्षांनी आपल्याला लावणी हे शेत येतं ना आपल्याकडे. वाडीवरती हां यावर्षी आपल्या वाडीची बरं, बरोबर ना. पण कसं सगळे एकत्र येऊन लावतो तर कसं वाटतं आपल्याला? एक माहोल एक्सचेंज होतो. एकदम भारी वाटतं ना. दादाचा फीडबॅक बघितला, एक नंबर दादाने फीडबॅक दिला आहे आपल्याला, मस्त वाटतं. आणि मेन म्हणजे आता आपले आलेले लाडके करू दादा, आणि आपण करू दादाचा पण आपण फीडबॅक घेणार आहेत. आले तर आपल्याकडे लेट शेतामध्ये, तर आपण
ते पण बघून घेणार आहोत. हे बघा आपले खास दादा येत आहेत, बघूया त्यांच्याकडे आपण फीडबॅक घेऊया आणि बघूया. तुला कसं वाटतं शेतात येऊन? एक नंबर. हा तुला काय वाटतं, कसं वाटतं, म्हणजे अनुभव कसा आहे तुझा? माझा हा पहिलाच अनुभव आहे, हा पण खूप मजा येते आणि खूप धमाल येते. खूप धमाल येते ना. म्हटलं दादाचा पण फीडबॅक तोच आहे आणि एकदम भारी वाटतंय. बघा महिला वर्ग आपण पाहू शकतो. हे बघा एका बाजूला महिला वर्ग पूर्ण येते लावून घेत आहेत. हे बघा महिला वर्गाला फक्त एकच काम आहे लावणी लावायचं. हे काय पटापट त्यांचं होऊन जाणार. आणि चिखल आहे बघा, चिखल पण मस्त झाले एकदम मलीची चिखल. सगळ्या महिला त्या बघा पूर्ण वाटतले सगळं. आता यायला लागला पाऊस. पाऊस काय थांबणार नाही, रिमझिमवरती पाऊस आहे, त्याच्यामुळे काय एवढं काय असं काय वाटत नाही आपल्याला. मस्तपैकी शेतामध्ये घेतलं तरी काय फरक नाही पडत आहे. फक्त आपल्या मोबाईलचं थोडंसं टेन्शन आहे त्याच्यामुळे. बघा सर्व ना चालवणार आहेस काय? काय रे चालवणार आहेस? चालव मजा करून घ्यावा. तर बघूया पुढचा ब्लॉग कसा होतो ते, म्हणजे कशी कशी व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवेनच. तर चला सध्या पहिले आपण ट्रॅक्टर चालवून घेऊया, थोडीफार मदत करूया आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया कसं काय. डांगर कोणी आणला नाही सांगा? कोणतरी आणला नाही डांगर. कुणी आणला नाही माहिती नाही. डांगर होता मग जॉन तुला काय पाहिजे रे? जॉन तुला काय झोपत नाही? बुक्कामध्ये रुपले येतं खाली, असं काय करतो? हाय रे कोणच्या तरी, मी बघत नाही डांगर कोणच्या तरी. डांगर कोणच्याकडे आहे? नको मला भाकरी, मला भात काय एवढा बस झाला. तिकडं आहे वाटतं, म्हणून तिकडं आहे कुठेतरी, पुढं आहे पुढं, तिकडे पुढं आहे कुठेतरी डांगर. पावसाच्या अगोदर जेव्हा हे काय चालू आहे का? होय पटापट मली लावायचे, काय ते भरून घ्यावा, पोट भरून घ्यावा. भात मी घेऊन आलोय, वांगा पण मीच घेऊन आलोय. भात कोणाच पाहिजे? भात नानू तुला काय पाहिजे? नानू ए नानू, नानूला काय पाहिजे? तुला तरच वांग. आत्ताच मस्तपैकी नाश्ता झाला, भाकरी वगैरे सगळं एकत्र मिळून सर्व खाऊन झाली. आणि आता दुसरी मुली जी आपण चिकलून ठेवली आहे तिच्या आता महिला वर्ग आहे, ते आता लावणी लावत आहेत. आणि आपल्याला आता हा बघा वरच्या 2 मुलं राहिल्यात त्याची लावायचे, पुन्हा ही पण एक मुली राहिले. आता महिला वर्ग आहेत त्या मस्तपैकी लावणी लावून घेतील. त्याच्यानंतर आपण आता ट्रॅक्टर घेणार आहेत. अवस्था बघा काय झाली ती, पूर्ण चिखलांवर बदलली. तर हे बघा एकत्रच लावून घेतात. हे बघा कसं वाटतं बघा, एका पातेत एक मली कंप्लीट मस्तपैकी. आणि बघूया आता शेतामध्ये जाऊया आणि बघूया कसं काय होतं आजचा ब्लॉग. तो करू दादा बघा काय करतो, पेंड्या टाकतो बघा. दादा तुला भारी काम दिला नाही. दादा पेंड्या टाकायला काम दिला नाही वाटतं. चला आता वरच्या मलमध्ये जाऊया, बघूया. चला हे बघा चिखल बघा. हे बघा आपण ॲक्च्युअलमध्ये बघा इथून पाणी घेऊन आलं, कारण या 2 मल्यामध्ये पाणी नव्हतं. तर मग आपण तिथे एक पंप लावलेला आहे आणि त्या पंपामार्फत
असं आपण या मलीमध्ये पाणी आणलेलं आहे आणि पहिलं त्या मलीमध्ये आपण पाणी सोडून घेतलेलं आहे. का तर पहिले आपल्याला ती मली चिखलवून घ्यायची म्हणून. हे बघा आता बंटी दादाला आज काहीतरी काम दिला नाही. बघा चिखल घालायला आता सुरुवात करतात तेव्हा बंटी दादा, बबल्या आणि इकडे मनोज आहे बघा. पटकन होईल आपला बांधावरती चिखल घालून. कितवा तास चालू आहे? दुसरा तास चालू आहे ना? दुसरा तास चालू आहे आपल्या या मुलीचं. हे बघ हे फक्त असं नको लिपू, थांबवलं म्हणून थांबलो. असं इकडं पण असं लिप अर्ध अर्ध इकडे टाक. असं वरपासून असं पसरा होतात. तुला अंदाज नाही, तुला जमल हलू हलू. हा ह्यानं बघ कसं घातला नाही असा. आहेत ना काका, आहेत ना काका, दाखवतील बघा तुम्हाला चिखल घालायचं. चिकन मग बांधावर बांध मोठा मोठा होत जाय. बघा लावणी बघा मंडळी लावणी बघा. हो बघा पूर्ण मैलावरती लावतात. फक्त एक झालेली आहे आपली. वाजलेत किती? 10 सव्वा 10 झालेत. आणि आता ही दुसरी मली लावायची आपल्याला. ही दुसरी मली लावल्याच्यानंतर मग पुन्हा ही एक मली आहे. त्याच्यानंतर ही अशा मग इथलं वरचं कंप्लीट होईल. मग खाली फक्त एक मली राहील. नंतर मग तिकडे जायचं. अर्ध्या तिकडे जेवण वगैरे बनवतात, ते पण आपण बघूया जाऊन. आज जेवायला काय काय आहे दुपारी. सगळ्यांचं जेवण आपण तिथे मंदिरातच बनवतो. ट्रॅक्टर बघा मस्तपैकी चालतं. पाणी लागलं बंटी आता का अर्ध्या मलीचा चिखल घालायला लागलास की काय बांधावरती? असं नको करू, लांबचा घे. कोपऱ्यातला घेतला सगळा चिखल तू. मन ट्रॅक्टर नांगरते तेव्हा येईल पुन्हा त्याच्यात. तिकडे पण घालतात चिखल आहे बघा. हा बबल्यान बघ कसा घातला. तुझा आवाज मस्त घातला. तुला आता कसं जरा ऐकून फक्त लिपला की झालं. हा मग अथर्व चालवतो ट्रॅक्टर. पाय संभाल. या ट्रॅक्टरला आपण फाल आहेत ना वेगळे लावलेले बघा. चिखलचे फाल असतात ना ते आपण लावलेले या ट्रॅक्टरला. का तर हे असं इकडून नांगरून झालं की ह्याने पटापट फिरवत गेल्याच्यानंतर एकदम प्लेन पण होऊन जातं. म्हणजे आपल्याला जे आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो तेव्हा आपण असं कुठं फिरवतो ते आपल्याला ह्यानं फिरवायला लागत नाही. मस्तपैकी एक प्लेन होऊन जातं पूर्ण मस्तपैकी. ते बघा बघितलं हे बघा पूर्ण एक प्लेन. आणि चिखल जे आपण ढेपमध्ये राहते ना ते एकच म्हणजे ढेप आहे ना ते एकदम बारीक होऊन जाते त्या ट्रॅक्टरने. म्हणजे त्याला आपण फाल तसं लावलेलं आहे. झालं हा आता यांच्या ताब्यात. आता 2 तास यांची, तुमची 2 तास झाली याची झाले. म्हणजे आपल्या ह्या मुलीचे आता चिखल झालेले आहे. फक्त ह्याचे आपण आहे ना प्लेन करायचं. जे आपलं जे ढेपर राहतात ते बारीक करायचे जे आहे ना हे आपला ट्रॅक्टर त्याला आपण फाल लावले ते. ह्याची फक्त आपली 1 तास झालेला आहे. हे दुसरा तास आहे. त्यानंतर खत मारून मला त्यांना लावायला द्यायचं आहे. आणि इकडे आता ह्या मुलीचं आता आपण चिखल सुरुवात केलेली आहे बघा. पहिला आधी 1 तास करून घेतील. पटापट होते कारण आपल्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत आणि तो एक आहे तो सेपरेट त्याच्यासाठी आपण देऊन दिला आहे. आणि हा ट्रॅक्टर आहे तो फक्त म्हणजे हा एक आणि तो एक असे 2 ट्रॅक्टर आहेत ते आपण हे चिखल करण्यासाठी ठेवले. मनोज चालवतोय बघा.
कर 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 बबल्या चालवत होतास ना हा मी चालवलं. होय तू चालवला जरा घाबर तू. घाबरत नाही त्याचं म्हणतो माझा हात दुखतात ह्यो म्हणतो हात माझी मशीन दुखतात उडवून हा, काय नाही. त्याचं बघायचं आता कसं करणार आहेत पाय पाय तिथं मधी हा तिथं खोलायला पाहिजे होता पाय नाही, इथं लागलं की काय नाही. इथे लागलं आता हे. हा हे पाणी इथनं घेतलंय ना हे पण इकडे असं लागल होऊन चालेल पूर्ण अरे माणसं काय तर तिथपर्यंत नसेल. काय जवळ असं? काय या बंट्याला वा कसा वा करतोय ते काय चाललंय तुमच्या लोकांचे काम करू देत नाही आज. किती काम करतात तुम्ही बघताव काय? ए बाई फक्त बघिया द्यायचं. दादा बरोबर आहे ना दादा ए बंट्या दादा बरोबर आहे ना ता ट्रॅक्टर गेला काय बरोबर कुठे गेला धावता छोटावाला दुसरा घे भूया आता मोठा चालवता हा आता तो आता बस झालं बस झालं येईल आता लागल पाणी ते थोडंसं कमी पडत होतं आपल्या मध्ये म्हणून आपण इथं थोडंसं पाणी घेतलेलं आहे इकडे फिरवीत होतो मी आता एवढं पाणी लागायसाठी घेतला दादा. कशा इकडं फोड हो कशा राहून द्या आता लागेल काय रे काका भारी माणूस आहेस तू खरोखर एक नंबर माणूस आहेस तू दाखवतो सत्ता लाव. अण्णा नेहमी फेमस होतो ब्लॉग मध्ये हे पाय मार इकडे. पाय मार. ए बाबल्या बाबल्या जरा चालव काम पण एक तास होते म्हणतात. एक तास करून तुम्ही घ्या असं बोलतो. काय ना वा हात दुखत असतील त्यांचा म्हणून तुला म्हटलं आपण हात घेतो ना. नाही तर त्यांच्याकडचा तरी कोणीतरी घ्यावा तर आता कोण नाही जाता घ्यायला मला जायला लागणार आता बघा आता जसं आपल्याला रंगलाय ना तसं आता बबल्याचे सगळे कपडे रंगतील म्हणून बबल्याला बोललो जरा आता तू घे ट्रॅक्टर चालवायला नवा आता जसं माझं रंगलाय ना वरून खाली तसं आता ह्याचं रंगल बघा काय म्हणून दिलाय त्याला ट्रॅक्टर चालवाय चालव जरा आपण फर्स्ट वरती टाकून घेतला ना सावकाश तर मस्त होते एकदम चिकन चौकासून जायचं. हा आणि पटोपट घेतला ना तर काय वरच्या वर फक्त होतं हा तसं होतं वरच्या वर वरनं होता. वरनं होतं याच्यानं. हा बबल्याची चिकन झाली बबल्यान घेतला तो ट्रॅक्टर आता थोड्या वेळानं तुम्हाला बबला दाखवतो कसा रंगेल तो हा आपल्याला प्रेशर येत नाही. होय आता बघा ते एका पाठोपाठ 2 ट्रॅक्टर चालायला लागले सर्व मंडळी ते एकदम खुश आहे सर्वांना एक वेगळाच अनुभव आला आहे सगळ्यांना म्हणतात की ते त्यांना 7 वर्षाचं तर असं वाटतं की 7 वर्षांना येतात प्रत्येक वर्षी आपल्या घरात एक वेगळीच मजा येईल कारण का एकत्र सगळेजण येतात आणि सगळेजण एकत्र आल्यावर एक वेगळीच मजा येते म्हणजे एक त्यांना कसं वाटतं की कधी अनुभवलेलं नसतं तर मग एक वेगळाच अनुभव भेटून जातो त्यांना म्हणजे त्यांना एकदम भारी वाटतं ते म्हणतात की 7 वर्षांना येण्यापेक्षा आपल्याला प्रत्येक वर्षी जर आलं तर एक वेगळीच मजा येते पण हे तसं नाही होणार कारण हे 7 वर्षानेच आपल्याकडे प्रत्येक वेगळ्याचं कारण जसे गावामध्ये आपल्या जसं वाड्या आहेत त्या प्रत्येक वाडीप्रमाणे म्हणजे मानकरी आहेत त्या मानकरीप्रमाणे शेत दिलं जातं प्रत्येकावरती तर तसं आपल्यावरती यंदा आलं 7 वर्षानंतर तर भारी वाटतं एकदम मला पण एकदम भारी वाटतं की आज दुकान बंद आहे पण एकदम भारी वाटतं एकदम एन्जॉयमेंट पण होऊन जाते आणि मजा पण येते पूर्ण आपल्या आपल्या रंगाला आता बघा सुरुवात झाली आहे थोड्या वेळानं तुझा का अजून बघणार मस्तपैकी एकदम भरून येणार तू चालवतोय आता अथर्व घेतो चालवायला
चौकाच घे फक्त. कुठे नाही, अजून भरपूर आहे. अजून 1 तास करायचा आहे. खत मारायचं आहे, त्याच्यानंतर 1 तास अजून आपल्याला करायचं आहे. हो हा, आता हे फिरून झाल्यानंतर खत टाकायचं आपण. तुम्हाला का कसं वाटतंय देवाच्या शेताकडे येऊन? खूप मजा वाटली. जवळजवळ 43 वर्षांनी शेतात आलोय. 43 वर्षानंतर आला तुम्ही? हा. 1987 साली मी शेती केली होती, थोडी हा. मला आठवते. त्याच्यानंतर नाही. त्यानंतर नाही. जरा काका एकदा आजारी होते, तेव्हा 1 दिवसासाठी शेतीसाठी आलो होतो. हा. त्यानंतर आज पण आलो होतो. पण आज एवढं बरं वाटतंय ना. पहिली गोष्ट म्हणजे घरी करतानाची मजा आली. सगळ्यांच्या जेवणातलं काय काय खायला भेटलं हा. ते बरं वाटतं. ते सुख तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही मिळणार हा. नाही. पैसे घेऊन तर मिळणारच नाही. पण ते इथे भेटलं सुख. मस्त वाटलं ना एकदम. आणि धन्यवाद. कसं आपले एकत्रित पूर्ण वाडीतली सगळी मंडळी एकत्र येते, हा. त्यामुळे कसं सगळ्यांसोबत गप्पा वगैरे मारून हे जरा बरं जरा बरं वाटतं आपल्याला हे हा. लावायला. म्हणूनच याच हिशोबाने आलो होतो ना. पहिला काकांचा फीडबॅक काकांनी मस्त दिलेला आहे आणि भारी वाटतंय सर्वांना. म्हणजे मी भरपूर जणांचे फीडबॅक घेतले आणि भरपूर जणांचा फीडबॅक तुम्ही बघितला तर कसा वाटला तो तुम्हाला. तर एक वेगळाच अनुभव होता. सगळ्यांना असंच वाटतं, एक वेगळाच अनुभव आहे आणि एक वेगळाच मस्तपैकी छान वाटतंय सर्व. झालं तर चला आता पहिल्या जेवणाच्या इकडे जाऊया. जेवण बघूया आज काय काय भेटणार आहे आपल्याला दुपारी जेवायला. दुपारी पण सगळ्यांना आपण एकत्र बसून जेवणार आहे, ते पण तुम्हाला मी दाखवेनच. तर चला पहिल्या जेवणाच्या इकडे जाऊया आणि बघूया काय काय होतं. डाळीला फोडणी टाकायची बाकी आहे. बाकी काय भाजी आपली चालली आहे, वांगा बटाट्याची भाजी आहे आपल्याला. आणि या टोपामध्ये भात. हे काय भात आहे ना, त्याच्यात भात बनवून ठेवलेला आहे आपण. फक्त आता डाळ फक्त आपल्याला फोडणी द्यायची, बाकी सगळे इथं आपण चिरून वगैरे ठेवलेलं आहे. सगळं A to Z तयार आहे, फक्त फोडणीला द्यायचे. मग तोपर्यंत ती एक मली होऊन म्हणजे लावायची, तिकडची एक खालची मली बाकी आहे लावायची. ती झाल्याच्या नंतर मग आपण डायरेक्ट जेवणार आणि त्याच्यानंतर मग बाकीचं जे आहे ते शेत लावून घेणार. तर हे बघा सगळं जेवण झालेलं आहे. कपाई जेवणार आहे, जेवता येत नाही करे कपाई. मग डाळ पण तुला बरोबर आहे, तेवढी नको डाळ, जेवायचं काम कर. अण्णा बघ कसा बॉडी दाखवतोय, सिक्स पॅक. ए भाऊ काय पाहिजे? ए भाऊ थोडा डाळीत मीठ टाकून ठेव. मीठ पाहिजे, मिठाची पिशवी आहे ना इथं, डायरेक्ट घेऊन यायला सगळं. चला काय जेवून घेऊया. वांगा बटाट्याची भाजी, गोळीडाल भात आणि आपली मंडळी पूर्ण जेवतात आता. बघा बघा काय केलं नाही, खिमाट. ए भाऊ भात नको दे मला, भात दे थोडासा. मला नाही रे, काय रे आणतायत. तू बस तू जेव. डाळीत मीठ टाकायला सांग थोडं. ग्रेव्ही पण मस्त आली भाजीची, मस्त आली भाजी, ग्रेव्ही छान आहे. तुला भात पाहिजे, तुला भात कोण देत आहे? भात भाऊ भात आण इकडे जरा. डाळ बघ एवढी. हे भाजी पाठवून ठेव रे, पाठी माणसं आहेत. बसतात ना तिथे.
डायरेक्ट नाही काय नाही जपान आता पण आम्ही दिलाय सामान अरे भाऊ मीठ टाक डाईट टाकत टाक डाईट टाक मीठ आणि मोटर रान पी पुढे गेला अण्णा अण्णा तुला खत पेरायचं आहे त्याप्रमाणे भात का त्याला रात्री बोललो मनोजन मी बोलतो त्याला तर मंडळी मस्तपैकी दुपारचं जेवण वगैरे झालं आणि बघायला गेलं तर हे बघा आपण दुपारी जेवण झाल्याच्या नंतर मग ती मली आपण अगोदर थोडीशी लावून घेतलेली होती. ही मली एक होती. ही मली आपण आता चिखल करून दिलेली. आता महिला लोक म्हणजे महिला वर्ग आहेत ते सगळे लावत आहेत मली आणि फक्त एक आता फक्त आपली शेवटची मली राहिले हे बघा काका तिकडून येतात सगळे बाण वगैरे सगळे आहे ती कुपट वगैरे ती घेतात फक्त एकच मली बाकी राहिले आणि त्यामध्ये मेन काय आलं असतं ही मली एवढं झाली असते आपली पण तो ट्रॅक्टर आहे ना तिथे तो बघा तो ॲक्च्युली बिघडला म्हणजे त्याची बेअरिंग आहे ना ती गेली मग त्याच्यामुळे आपल्याला थोडं लेट झालं नाहीतर मग एवढ्यात आपली आमलीची चिखल होऊन लावणी वगैरे सगळी झाली असते लावून असं झालं असतं तर मग मला आता तिथे फक्त ती थोडीशी त्याच्यानंतर देवाच्या आपण लावणी कम्प्लीट होऊन जाईल असं होईल. हे बघा मंडळी बघा पूर्ण मंडळी इथे होतात कधी लावणी होते कधी लावणी होते असा विषय सुरू आहे. इकडे बघा महिला वर्ग पूर्ण लावतात आणि इकडे पकाका आणि अण्णा तुम्हाला माहितीच असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो आपल्या लावणीचा तर अण्णा तो आता ट्रॅक्टर चालवते म्हणजे झाली ही मली आपली झाल्याच्यानंतर मग आजची व्हिडिओ आपल्याला इथं संपवावी लागणार आहे. तर बघूया आपल्या चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्याने शेअर पण करा. तर मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.